मध्ये सर्वांचं स्वागत करीतो। आम्ही सर्वजण उपवास प्रार्थनेमध्ये आहोत। तर येशू ख्रिस्त प्रार्थनेबद्दल आपल्याला बरंचसं काही सांगतो बायबलमध्ये। खूप प्रार्थनेबद्दल दाखले येशूने शिकवलेले आहेत शिष्यांना, लोकांना आणि आपल्या सगळ्यांना। तर एक दाखला येशू ख्रिस्ताचा आम्ही पाहणार आहोत आग्रहाच्या प्रार्थनेबद्दल। बोला सगळेजण, आग्रहाची प्रार्थना। आग्रहाची प्रार्थना काय असते? आग्रहाची प्रार्थना कशी असते? आग्रहाची प्रार्थना वाचूया आपण लूक सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 5 पासून पुढील काही वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे। मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासावरून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही। आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही। मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल। मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल। कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल। प्रभू करो वाचलेलं वचन आशीर्वादित करो, आमेन। मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, आमेन। आग्रहाची प्रार्थना मागणं नाही तर ठोकण्यासाठी आहे। हालेलुया। ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल। काय ठोकायचंय? काय ठोकायचंय? दार ठोकायचंय। कोणतं दार ठोकायचंय? स्वर्गाचं दार ठोकायचंय। देव स्वर्गात आहे आणि देवाला आपण बोलतोय पृथ्वीवरून, तर आपण कोणतं दार ठोकतोय? स्वर्गाचं दार ठोकतोय। देवा माझ्यासाठी दार उघड, माझी प्रार्थना ऐक आणि मला उत्तर दे। हालेलुया। येशूने या ठिकाणी फार सुंदर दाखला सांगितला आम्हाला समजण्यासाठी की ठोकायचंय कसं, स्वर्गाचं दार कसं ठोकायचंय, आग्रहाची प्रार्थना कशी केली जाते। एक मित्र होता आणि तो मित्र दूर देशावरून प्रवासावरून एका मित्राच्या घरी आला। आता तो मित्र असल्यामुळे त्याने मध्यरात्री घरात घेतलं, परंतु या मित्राच्या घरात काहीच नव्हतं खायला त्याला द्यायला, कारण तो थकून आलेला होता। तो म्हणतो, माझ्या घरामध्ये तुला द्यायसाठी काहीच नाही, परंतु माझा एक मित्र आहे, त्याच्याकडून मी तुला भाकरी आणून खाऊ घालतो। आता हा व्यक्ती गरीब आहे, मित्राला उपाशी झोपू देऊ शकत नाही, मित्रासाठी याचा जीव तुटतोय, पण याच्याकडे एक पर्याय आहे। आपल्या बाजूला एक मित्र आहे, तो देऊ शकतोय, तो त्याच्या घरात भाकरी आहेत। तो गेला आणि त्याचं दार ठोकू लागला। त्याने दार ठोकलं आणि आवाज आला, कोण आहे? म्हणे, मी तुझा मित्र आहे, मित्रा माझ्यासाठी दार उघड आणि तुझ्या घरातल्या भाकरी दे मला खायला, कारण माझ्या घरी एक माझा मित्र आलाय दुरून आणि तो उपाशी, मला त्याला खाऊ घालायचे। तो म्हणतो, हे बघ रे, आता मी तुझा मित्र आहे म्हणून मी काही उठत नाही, आता लक्ष दे, माझे लेकरं माझ्याजवळ झोपलेले, मी थकलेले, मी काही उठत नाही। परंतु हा मित्र असल्यामुळं त्याचं दार ठोकत आहे आणि म्हणते, मित्रा माझ्यासाठी कृपा करून दार उघड, माझ्या मित्राला भाकर खाऊ घालायला माझ्याकडे काही नाही, तू मला भाकरी दे। तो म्हणतो, हे बघ मला त्रास देऊ नको, मी तुला सांगतो, मी काही तुला भाकरी देत ठोकत राहतो। आणि इथे म्हणलेले त्याची इच्छा असल्यामुळे, त्याची इच्छा नसताना सुद्धा तो उठेल आणि त्याला पाहिजे तेवढ्या भाकरी देईल। तसंच तुम्ही स्वर्गाचं दार ठोकत राहा, स्वर्गाचं दार ठोकत राहा। देव झोपत नाही, देवाला कंटाळा येत नाही, परंतु देव कधी कधी विलंब लावतो प्रार्थनेसाठी। कधी कधी आपल्याला असं वाटतं, मी खूप मागतोय उपासाने, मला मिळालं का नाही? प्रार्थना देवाच्या इच्छेवर उत्तर मिळतं, आपल्या इच्छेवर देव उत्तर देत। प्रार्थना आपण आपल्या इच्छेने करू शकतो, देवाच्या इच्छेने करू शकतो, परंतु उत्तर फक्त देवाच्या इच्छेनेच प्राप्त होत असतं। आम्ही जे मागतो ते सगळं आम्हाला देव देत नाही, आम्ही जसं मागतो कधी कधी देव तसं आपल्याला देत नाही, देव त्याच्या इच्छेनुसार देतो। आम्हाला जे चांगलं आहे देव तेच देतो, आम्ही जे मागितलं ते देत नाही। पण आमच्यासाठी जे चांगलं असेल, जेव्हा चांगलं असेल तेव्हा आम्हाला देव देतो, आमेन। हालेलुया।
म्हणून या ठिकाणी येशू प्रभूने सांगितलं की तुम्ही द्वार ठोकायचं बंद करू नका स्वर्गाचं. म्हणून येशू ख्रिस्ताने खालच्या लाईन मध्ये लगेच ती लाईन म्हणली, मागा, शोधा आणि ठोका, म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आमेन. बोला हालेलुया. आम्हाला फार घाई असते नाही का, लवकर लग्न होऊ दे बापा, झालं लवकर लेकर बाळ होऊ दे बापा, लवकरच त्यांचे लग्न होऊ दे बापा. देव सगळं काही त्याच्या वेळेतच करत असतो. लग्नही देवाच्या वेळेत होतात, लेकरही देवाच्या वेळेत होतात, त्यांचेही लग्न त्या देवाच्या योजनेत सांगितलं. काळाची पूर्णता झाली आणि देवाचं राज्य जवळ आलं. आपला परमेश्वर वेळेवर काम करणारा देव आहे. आमेन. म्हणून तुमची वेळ काय आहे, जोपर्यंत तुमची वेळ येत नाही तोपर्यंत देवाचा दरवाजा ठोकत राहा. तुम्हाला वेळ येताच तुम्ही झोपेत राहा, तुम्हाला मिळून जाणार. येशूने सांगितले त्याची इच्छा नव्हती उठायची, पण त्याची इच्छा नसताना याच्या आग्रहामुळं, मित्राच्या आग्रहामुळे त्याने दार उघडलं, त्याला पाहिजे तेवढ्या भाकरी दिल्या. तर देव परमेश्वर तुम्हाला देणार नाही का? जे मागता त्याला तो प्रेमळ पिता आहे, दया करणार आहे आणि समृद्ध देव आहे, त्याच्याकडे काही कमी नाही. तर तो आम्हाला देणार नाही का? नक्कीच देईल, परंतु आमची वेळ येईपर्यंत तो म्हणतो तू मागं. देवाच्या लेकरांनो, या ठिकाणी म्हटलेलं येशू प्रभू त्याची वेळ येऊ देतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. तुमची वेळ येईल, तुम्हाला झोपेत असताना प्रभूचं वचन आहे, तो आपल्या प्रियजनाला झोपेतही देतो. म्हणून वाट पहा आणि ठोकत राहा, वाट पहा आणि ठोकत राहा. आज किती जण तुम्ही प्रार्थना करताय, प्रार्थना करता करता तुम्ही थकताय आणि प्रार्थना करायचं सोडून देताय. कधी कधी निराशा येते, प्रार्थनेत बसल्यावर उदासीनता शैतान आणतो, मग तू मागू नको, देव तुला उत्तर देत नाही. पण शैतानाला म्हणा, माझा देव जिवंत आहे, तो म्हणलाय मागा मिळेल, तो म्हणलाय ठोका माझ्यासाठी उघडलं जाणार आहे. शैताना, देव माझ्यासाठी दार उघडणार आहे. आमेन. म्हणून जे काही तुम्ही मागता विश्वासाने मागा, जे काही प्रार्थना करा आणि उत्तर प्रार्थनेने ठोकत राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि प्रार्थना करण्यासाठी सहाय्य करो.